बारामतीतून एक खळबळजनक आणि मन हेलावणारी बातमी। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे विश्वासू पीए अजित दशावतारे यांच्या 12 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली। रात्री आईसोबत किरकोळ भांडण झालं। मुलगी रागानं घराबाहेर निघून गेली। आई वडिलांनी मिसिंगची तक्रार दाखल केली आणि आज सकाळी पाहतात तो काय, त्यांच्या घराजवळच आढळून आला त्या चिमुकलीचा मृतदेह। सीसीटीव्ही मध्ये ती रात्री 9:58 लिफ्टनं टेरेसवर जाताना दिसून आली। चप्पल टेरेसवर, खाली मृतदेह। हत्या की आत्महत्या, पाहुयात या घटनेवरचा हा स्पेशल रिपोर्ट। आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृत्यू। 9:58 लिफ्टनं टेरेसवर गेली। नेमकं काय घडलं? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे विश्वासू पीए अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आणि सारी बारामती हादरली। ठिकाण बारामतीतलं रुई येथील साई गणेश नगर। काल रात्री मायलेकीचं भांडण आणि आज सकाळी आढळून आला चक्क चिमुकलीचा मृतदेह। रात्रीच्या सुमारास आई आणि या 12 वर्षीय मुलीचं किरकोळ कारणावरून भांडण झालं। मुलगी रागाच्या भरात घरातून निघून गेली। आई वडिलांनी बारामती पोलीस ठाणं गाठलं आणि आपली मुलगी घरातून कुणाला काहीही न सांगता निघून गेल्याची तक्रार दाखल केली आणि आज सकाळी घराजवळच एका इमारतीजवळ तिचा मृतदेह आढळला। घटनास्थळी तात्काळ फॉरेन्सिक टीम दाखल झाली आणि त्या चिमुकलीचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी बारामती मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला। मुलीच्या शरीरावर जखमा आहेत। हात आणि पाय मोडलाय। तिची चप्पल एका इमारतीच्या टेरेसवर आढळली आहे। त्यामुळे तिनं इमारतीवरून उडी मारली का, या अँगलनं तपास सुरू आहे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्याशिवाय निश्चित काही सांगता येणार नाही, असं पोलिसांनी सांगितलंय। या घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पवार बारामतीत दाखल झाले। त्यांनी DYSP, पोलीस अधिकारी आणि मेडिकल ऑफिसर यांची भेट घेतली। माझा पीए अजित, जो माझ्याबरोबर जिल्हा परिषदेपासून आहे, त्याच्या परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे। आपल्या पोटच्या मुलीचा एवढ्या कमी वयात मृत्यू होणं हे कोणत्याही वडिलांसाठी समजण्याच्या पलीकडचं आहे, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली। पोस्टमार्टेममध्ये हलगर्जीपणा नको, तपासात कामचुकारपणा झाला तर महागात पडेल, असा इशाराही रोहित पवारांनी दिलाय। या घटनेबाबत लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत, पण इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्याशिवाय आत्महत्या की घातपात यावर बोलणं योग्य नाही। परिवार भावनिक आहे, असंही रोहित पवार म्हणाले। ज्या इमारतीवरून ही घटना घडली असावी तिथला सीसीटीव्ही पोलीस तपासतायत। मेडिकल रिपोर्टमधून मृत्यूची वेळ कळेल आणि मगच खरं काय घडलं ते समोर येईल, अशी माहिती रोहित पवारांनी दिली। या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलीस कसून तपास करतायत। या घटनेचे धागेदोरे जोडले गेल्यानंतर त्यातलं सत्य बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि आता अतिशय महत्त्वाची माहिती, आता या प्रकरणात पोलिसांचा अधिकृत अपडेट समोर आलाय, जो सगळं चित्र स्पष्ट करतोय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 3:40 एक महिला व तिचे पती आणि त्यांचे 2 ते 3 नातेवाईक पोलीस ठाण्यात हजर झाले। त्यांनी नाईट राऊंड अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल बापू कांबळे यांना सांगितलं की 22 रोजी रात्री 10च्या सुमारास ते त्यांच्या मुलीवर रागावले असता ती रागानं घरातून निघून गेली। बराच वेळ शोध घेऊनही मुलगी मिळून न आल्यानं ते पोलीस ठाण्यात आले। बापू कांबळे यांनी मुलीच्या वडिलांसह आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, परंतु मुलगी मिळून आली नाही। त्यानंतर मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 401/2026 कलम 137(2) BNS अन्वये आज सकाळी 6:32 गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर शोध घेत असताना डायल 112चे पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा कांबळे यांना माहिती मिळाली की रुई हद्दीतील स्वामी समर्थ बिल्डिंगच्या बाजूला एक मुलगी मृतावस्थेत पडली आहे। त्यांनी घटनास्थळी जाऊन नातेवाईकांना बोलावून खातरजमा केली असता तीच ही हरवलेली मुलगी असल्याचं निष्पन्न झालं। माहिती मिळताच महिला उपनिरीक्षक धनश्री भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली। फॉरेन्सिक टीम व डिटेक्शन ब्रांचच्या 3 टीम्सना पाचारण करून तपास सुरू करण्यात आला। स्वामी समर्थ रेसिडेन्सीच्या 5व्या मजल्यावरील टेरेसवर पाहणी केली असता टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचं दिसून आलं। पोलिसांनी स्थानिक मुलांच्या मदतीनं आणि शिडीच्या साहाय्यानं टेरेसवर प्रवेश केला असता तिथं मृत मुलीची चप्पल आढळून आली आणि सगळ्यात मोठा पुरावा जो पोलिसांच्या हाती लागलाय तो म्हणजे इमारतीच्या लिफ्ट जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासला असता ही मुलगी रात्री 9:58
लिफ्टनं वर गेल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. मृत मुलीच्या शरीरावर म्हणजे तोंडावर खरचटल्याच्या जखमा, डावा हात व डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचं व ती पालथ्या अवस्थेत पडलेली दिसून आली. प्राथमिक तपास व परिस्थितीजन्य पुराव्यावरून या मुलीनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलाय. पीएम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की सीसीटीव्हीनं सत्य दाखवलंय. ती मुलगी 9:58 एकटी लिफ्टनं वर गेली होती. एकूणच काय तर एक 12 वर्षांची चिमुकली गेली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार रात्री 9:58 ती लिफ्टनं टेरेसवर गेली. मध्यरात्री आईवडील पोलीस ठाण्यात आले. सकाळी 6:32 गुन्हा दाखल झाला आणि नंतर स्वामी समर्थ बिल्डिंगच्या बाजूला ती मृतावस्थेत सापडली. पोलिसांचं प्रथमदर्शनी म्हणणं आत्महत्या असलं तरी पण पीएम रिपोर्ट आल्यावरच अंतिम सत्य कळेल. रोहित पवार म्हणाले, तसं तपासात हलगर्जीपणा नको. प्रशासनाला विनंती आहे की बारामतीतील सीसीटीव्ही प्रोजेक्ट तातडीनं पूर्ण करावा आणि समाजाला कळकळीची विनंती आहे की लहान मुलांशी संवाद ठेवा. किरकोळ भांडणानंतरही त्यांना एकटं सोडू नका. या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर सत्य समोर येईलच. तोपर्यंत संयम ठेवा. एका चिमुकलीचा जीव गेलाय.